खाली कोण आहे सर? बोल ना रोशन, खाली कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल संपूर्ण मॅनेजमेंट टीम ज्यांनी रोलिंग करून हे मैदान चांगलं तयार केलं त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. खूप छान मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी, कारण की अगदी सकाळच्या सत्रापासून रोलिंग करताना आपण पाहिलं त्यांना या खेळपट्टीचा अंदाज, खेळपट्टी पूर्णपणे सुकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. अंपायर्स 2 मिनिटं, 12वे खेळाडू आले नाहीयेत तर मॅच चालू करू नका प्लीज. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत नाहीयेत. 2 मिनिटं अंपायर्स. दोन मिनिटं अंपायर. गोलंदाजी करणारी टीम अजून आले नाहीयेत कारण की 12वे खेळाडू विचारावे लागतात प्लीज. 11च आहेत. बॉलर नेम प्लीज. येस, गिरीश दायगुडे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर जाधव, दुसऱ्या बाजूला ताताराम सर. पहिला चेंडू पाचला झाली सुरुवात. अगदी घेऊयात गणरायाचा डाव. नमन करूयात श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊयात, या मातीला नतमस्तक होऊयात. बरोबर 12:36 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकण्यात आला. बॅटीची टॉप एज गॅलरी मध्ये आहे खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. मॅचला सुरुवात झाली. साखर सुपर किंग्स फलटण टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली या संघानं. प्रीती संगम फायटर करा टीम आपण पाहिलं तर टॉस हारल्यानंतर अगदी बॅटिंग करावी लागली या टीमला. मात्र अगदी महत्वाची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. अंदाज संपूर्ण खेळपट्टीचा घेतला, मैदानाचा घेतला तर संपूर्ण थोडस ओलसर अशी खेळपट्टी, थोडीशी बाहेर आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो असेल. खेळपट्टी चांगली तयार केली मॅनेजमेंटनं. जे आपण पाहिलं तर कराड तालुका अगदी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल संपूर्ण मॅनेजमेंट आपण पाहिलं, ग्राउंड मॅनेजमेंट, आणि यांनी संपूर्ण तयार केली आजच्या काही तासामध्ये ही खेळपट्टी. बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे. पॉइंट रिझन मध्ये खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतो. अगदी एक धाव, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 2 वरती जाऊन पोहोचले. P1 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1. करूया मरोची बॅच. तुम्ही आधी काय खेळला हे विसरून जा, आता काय खेळणार आहात हे प्रेक्षकांना बघायचं आहे. कारण की ही मॅच ती आहे जिथे तुम्ही जर चांगला खेळ केला, परफॉर्मन्स चांगला केला तर संपूर्ण संघ टॉप 6 मध्ये जाईल. आणि ही मॅच ती आहे जिथे तुम्ही एक छोटीशी चुकी केली तर संघाचा प्रवास इथे थांबेल. मग 365 दिवस तुम्हाला अगदी मोजावे लागतील. पुढचं वर्ष कधी येत आहे. पुढे करण्याचा प्रयत्न. बॅटीचा टॉप एज चुकी होते. कॉलचा दिला, कॅचचा कॉल, कॅच होती ड्रॉप. महत्वाची मॅच, फायनल नाहीये पण फायनल पेक्षा कमीही नाहीये अशी मॅच आहे. पुन्हा एक सिंगल धाव, कॅच ड्रॉप झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर जाधव, ज्यांच्या बाबतीत चर्चा केली. कॅप्टनने सांगितलं आमच्याकडे ज्ञानेश्वर जाधव आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ताताराम शिंदे. हे दोन्ही बॅट्समध्ये ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे जास्त लक्ष असेल या मॅच मध्ये. बॅटफुटला जात आहे. स्क्वेअर कटा प्रतिम फटका ड्राईव्ह केला. खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय. खाली पडले तोपर्यंत एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न जाता बघितला असेल. आउटफील्डला चेंडू खूप हळू थांबला. याचाच अर्थ तुम्ही किती वेगानं चेंडू मारला तरी आउटफील्डला थांबण्याचे चान्सेस जास्त आहे. यासाठी या मैदानामध्ये कोण कसा माइंडसेट घेऊन खेळतोय याच्यावरती मॅच आहे. कालही सगळ्यांनी खेळपट्टीचा अभ्यास केला. आज ज्यांनी खेळपट्टीचा अभ्यास केला त्यांचा खेळ कसा होतो हेही बघायचं आहे. 5 धाव संख्या, तब्बल 5 चेंडू, 1 टू गो. पुढे घेण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडूला. खेळाडू आहे मिडॉनचा, कव्हरचा आता जातोय, अडवला, फेकला, एकच धाव. ओव्हर क्रमांक 1 आता खेळ संपला. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड. 6 ऑन अ स्कोर कार्ड म्हणजे 6. धावसंख्या 6 ऑन अ स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कारण की आज जे राज्य असेल ते संपूर्ण गोलंदाजांचं असेल. त्यामध्ये आपण पाहिलं तर गिरिराज यांचा ऑलरेडी नावाचा उल्लेख केला गेला. कॅप्टन कडून देखील गोलंदाजीसाठी आता दाखल झालेत.
संघमालक आपण पाहिले तर टीम आपण पाहिली तर प्रीती संगम फायटर करा टीम दिनेजी दिनकर थोरात साहेब शशिकांतजी रामचंद्र तोडकर साहेब यांच्या मालकीचा संघ तोडकर साहेब आपण पाहिले तर व्यासपीठावरती उपस्थित आपल्या टीमला चेअरअप करण्यासाठी मात्र 2 धावा बॉर्डर आणि मिडल विकेट अप्रतिम बॉलर नेम आमच्याकडे अजूनही पोहोचलं नाहीये सचिन सर चांगला चेंडू हाताला लफ्ट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अर्थातच तुकाराम शिंदे तात्याराम शिंदे सध्या मात्र स्ट्रायकिंगला व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावेनं टीमची टोटल आता ऍड होतीये संघाची धाव संख्या आता मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आज जसं काही अगदी पहिला टॉस झाला अर्थातच तोडकर सर जी ते उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते आजच्या मॅचचा टॉस झाला 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे गेम अजून सुपरफास्ट झालाय आपला बॅकफील्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ रिझनला आहे खेळाडू चेंडूपर्यंत जातात गॅदर केला पहिली धाव आता थ्रो आपण पाहिला अगदी हरवाळपणे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या 11 धाव संख्या आता स्कोर कार्ड मध्ये सजले 11 अप्रतिम आजही सार्थकचं कौतुक जरूर करेल ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क करतोय सार्थक दिसले एका बाजूला आपण पाहिलं तर ओमकार पाटील रोशन प्रजापती संपूर्ण हुकमे केत सातारा टेनिस क्रिकेटचे सातारा स्पोर्ट्सचे फटका यावी पॉइंटला एकदा इथे घेतली जाईल डीपमधून खेळाडू येतोय दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि आज हेच क्रिकेट तुम्हाला बघायला भेटेल जर कराडची लाईफलाईन जर इथली लाल परी असेल तर कराडच्या टेनिसची लाईफलाईन सिंगल डबल आहे एकेरी दुहेरी धावा आहेत कारण की या एकेरी दुहेरी धावांना विसरून चालत नाही सगळे शिक्षक आहेत माहिती पेपर चेक करत असताना एका गुणामुळे देखील विद्यार्थी नापास होतो त्या एका गुणाला त्या एका धावेला किती महत्व आहे शिक्षकांना माहिती आहे पुढे करण्याचा प्रयत्न फटका आपण पाहिलं तालुक्यात करण्याचा प्रयत्न एक धाव घेतली जाते दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत खेळाडू चेंडू गॅदर केला दुसरी धाव थोडीशी डोक्यामध्ये अडकू शकते दुसरी धाव वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट याला बोलतात थ्रो जो थ्रो नीट झाला नाहीये कारण की इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा रवींद्र जडेजा सर यांच्या हातात चेंडू असतो दुसऱ्या धावेचं स्वप्न बघत नाही ती दहशत नाहीये अजून मैदानामध्ये कारण की बॉलिंग अटॅक चांगला म्हणता येईल एका बाजूने चालू आहे बॅटिंग करणारी टीम सिंगल डबल त्यांना माहिती आहे षटकार चौकार मारून आज होणार नाहीये काही कारण की ते षटकार चौकार पोहोचण्यासाठी आउटफील्ड थोडीशी आपण पहिली तयार झाली नाहीये सफल झाले फुल टॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉटला आहेत खेळाडू चेंडू अगदी त्यांच्याकडून निसटला आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय तीही केली गेली आहे कंप्लीट वॉर्डर आणि बिट द विकेट संघाची धाव संख्या 17 या मॅच मध्ये खतरा कोणाला येईल का कारण की 17 ऑन स्कोर कार्ड विकेट अजून आली नाहीये तब्बल 5 चेंडू झाले आहेत 1 टू गो शक्तीपेक्षा युक्तीवरी असंही म्हटलं जातं सध्या शक्ती नाही लावली जाते युक्तीचा खेळ चालू आहे बऱ्याचशा युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही तर बुद्धीच्या क्षमतेवरतीही जिंकता येतात हेही आपल्याला इतिहासानं सांगितलं आणि सध्या आपण पाहिलं तर शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग चांगला होतोय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शॉटआर्म जॅक केला चेंडू मिड विकेटला खेळाडू डीप मध्ये गॅदर केला एक धाव दुसरीचा प्रयत्न नाही तोपर्यंत चेंडू हातातून निसटला 1 कन्वर्ट इंटू 2 कालही उल्लेख केला होता सबर का फल नहीं मिटा होता किसी और का होता है या मॅच मध्ये तेच आहे संयम किती ठेवला जाईल संघाची धाव संख्या अगदी जाऊन पोहोचले ओव्हर क्रमांक 2 च्या अखेरीस 19 धाव संख्या लॉस ऑफ द 0 विकेट इनिंग ब्रेक मध्ये असेल टॉस यानंतरचा टॉस दोन्ही कॅप्टन्स आपण येऊन थांबायचं एक छोटा ड्रिंक ब्रेक दोन षटकांचा खेळ झालेला आहे येस राधेश्याम खांडेकर सर दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र मार्गस्थ आहे
सुरेख फटका अगदी डोक्यावरून शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आता डीपला फाईन मध्ये निघून जातोय 4-4 अगदी चौकारासाठी. आणि जेव्हा टॉस झाला होता कॅप्टनने याच फलंदाजाचा उल्लेख केला होता की जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की आजच्या मॅचसाठी विश्वास कोणावरती जास्त असेल, कॅप्टनने छाती टोक सांगितलं ज्ञानेश्वर जाधव यांच्या बॅटवरती विश्वास आहे आज, त्यांच्या खेळावरती विश्वास. आणि याच खेळाडूची कॅच आज ड्रॉप झाली हेही विसरू नका. ज्या रिझनला फटका खेळला तिथे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला असल्या खेळाडूंना कॅच ड्रॉप केली, त्याच रिझन मध्ये चौकारी लगावल्या. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न पुन्हा संघ मालकाच्या जवळ चेंडू जातोय, ते बोलत असतील चेंडू कॅच घेऊ का, आता नाही आताही ड्रॉप होतीये, या मॅच मध्ये करते काय. सागर लोंढे सर आहेत तिथे, ते बोलत असतील हे देवा माझ्याकडे चेंडू नको येऊ देत, काय येऊ देत पण माझ्याकडे चेंडू नको येऊ देत. संघ मालक स्वतः आहेत आणि बाकी खेळाडू आता त्यांना काय बोलू शकतात. दुसरा खेळाडू असते काहीतरी बोलले असते, संघ मालक आहेत, अहो दुपारच्या जेवणाचा प्रॉब्लेम होईल, कारण की त्यांना जर काय बोललं तर पाणी भेटणार नाही, कुछ नाही बोल सकता. बदल केला क्षेत्ररक्षणामध्ये होऊ शकतं का कदाचित, काय चेंज चिक दबाम दमदम घरेल का या मॅच मध्ये. सफल झाले तो हो, यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न खेळाडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचा वेगाने येतो, एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न चेंडू आतामध्ये नाही, अजून दुसरी धाव घेऊ की नको नको, येस वेट 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 थांबले, अगदी एकाच धावेची समाधान. धावसंख्या आपण पाहिली 26 धावसंख्या, संयम ठेवला गेलाय या मॅच मध्ये, चांगला संयम आहे. संयम हा शब्द असा आहे की संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठवता येतं, पण बर्फ होईपर्यंत वाट बघावी लागते. या मॅच मध्ये तीच वाट बघितली का. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, पदल आदित्य चांगली गोलंदाजी, एका बाजूला बॉलिंग अटॅक गोलंदाजी करणारी टीम सागर सुपर किंग फायटर टीम, कराड फलटण टीम चांगल्या पद्धतीने बॉलिंग अटॅक. आता संघमालक आले स्वतःहून, अगदी कव्हरचे खेळाडू आले स्वतःहून, थोडीशी चर्चा त्यांनी केली, कानामध्ये कान मंत्र दिला, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं, तेच ज्ञान शेअर केलंय. ओहो फटका चांगला खेळून काढला, डीपेक्षा कव्हर रिझन, खेळाडू या चेंडूपर्यंत जातात, गॅदर केला एक धाव, दुसरीचा प्रयत्न फसली जाऊ शकते का, दुसरी धाव नाही, 2 धावा वेगानं कंप्लीट होतात. वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट, 29 धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ झालाय, विकेट अजून आली नाहीये. गोलंदाजी करणारी टीम हेच बोलत असेल, ह्याची दानं देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा, या मॅच मध्ये विकेट कोण घेईल का. वॉट अ मॅच. ओहो खाली राहिलाय, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे, अगदी डॉट बॉल शफल झाले, चौथ्या स्टंपवर ते उभे, चेक केलं जाईल, कारण की कदाचित रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला तर हा रिव्ह्यू इथून पुढे वापरता येणार नाहीये. चौथ्या स्टंपवरून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर अंपायरकडे मागणी दिली, चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला की हा थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी, शफल झाले चौथ्या स्टंप वरती आणि अशा वेळी फेअर डिलिव्हरी. आता जो रिव्ह्यू आहे तो झाला अनसक्सेस आणि इथून पुढे रिव्ह्यू नाही वापरता येणार. टीमची टोटल आहे तब्बल 29-29. मिस्टर प्रदीप सर, प्रदीप भालेराव सर, शेवटचं षटक, शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम बेट स्लॉग ओव्हर. हाफ ट्रॅकर शॉटम जॅक केला, चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचा खेळाडू फक्त चेंडूकडे बघत बसला, गेला चेंडू, टाटा बाय बाय 4 चौकारासाठी. आतापर्यंत जर विचार केला असेल तर 2 चौकार आले जे डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला एक बॅटिंग करत असताना तात्याराम शिंदे यांच्या बॅटमधून, दुसरा ज्ञानेश्वर जाधव यांच्या बॅटमधून, दोघांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, दोन्ही चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनलाच आलेत. 33 धावसंख्या. गोलंदाजीसाठी टीम पाहत आहे स्वतः मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी शिक्षक समोर. मात्र आता या सगळ्या गोष्टी कशा सांभाळल्या जातील.
यावेळी लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिला तर अगदी मिड विकेट रिजनला खेळाडू आहे, चेंडू कॅरी केला जातो, एक धाव दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, चेंडू अगदी मागितला गेला, मात्र तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. चांगली मॅच, एका बाजूला स्वतः मुख्याध्यापक गोलंदाजीसाठी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सहकारी शिक्षक. आता दोघांमध्ये आतापर्यंतचा काळ बऱ्याच वेळ आपण पाहिलं तर एकमेकांसोबत आतापर्यंतचा बराच प्रवास केलाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अपील केली आहे, मात्र तोपर्यंत चेंडू अगदी शॉर्ट बॅकवर्डला एक सिंगल बेट लेग बायच्या स्वरूपामध्ये सायकल दाखवली जाते. सध्या आपण पाहिलं तर सायकल थोड्याच वेळामध्ये स्क्रीनवरती दाखवली जाईल. मॅन ऑफ द सिरीजची ओहो हो सफल झाले, चेंडू अगदी यष्ट्यांच्या भरून जातोय, फुंकर मारत, डॉट बॉल, निर्धाव. कारण की स्वतः मुख्याध्यापक आता सांगतात मी पण कच्च्या गुरूचा छेला नाहीये भाऊ, अनुभव माझ्याकडे. तुम्ही किती पावसाळे बघितले ते महत्वाचं नाही, पावसात किती भिजलात त्याच्यावरती तुमचा अनुभव ठरवला जातो. या मॅच मध्ये एक्सपिरियन्स कोणाकडे आहे, कसा आहे तो दाखवला जातोय. फटका, विकेटचा पातन होत आहे, अखेरीस विकेट मिळवली आहे, एक मोठी विकेट, एक महत्वाची विकेट. आणि अगदी बॅटर आपण पाहिलं तर माघारी जात आहेत. ज्ञानेश्वर जाधव बॅक टू द डगआउट. अप्रतिम कॅमेरा वर्क. सध्या आपण पाहतो ज्या पद्धतीने कॅच पकडली गेली, विकेटचं पतन. यानंतर दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस करूयात. यानंतरची मॅच क्रीडा समन्वयक गोपनी सर. सध्या आपण पाहिलं तर अगदी गोपने सर मैदानामध्ये दाखल झालेत. 12 खेळाडू का हवे असतात की ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. युट्यूबला प्रेक्षक असतात, त्यांना माहिती पडलं पाहिजे मैदानामध्ये नक्की कोण जातं, कोणी आपल्या आयुष्यामधल्या कोणत्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेतल्या शिक्षण संस्थेमधल्या, आणि कोणी क्रिकेटमध्ये आपल्या टीमच्या जबाबदाऱ्या घ्यायला जातात. कारण की कोणाचे खांदे किती मजबूत आहेत या गोष्टीमधून प्रेक्षकांना समजतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यासाठी 12 खेळाडूंना आम्ही बोलवत असतो. फॉलो थ्रू मध्ये विकेट किपर आपण पाहिलं स्वतः चेंडू खाली जात आहेत. आणखीन एक विकेटचं पतन. मॅच चांगली बनली आहे, फसली आहे, मॅच हसली होती. आणि अखेरीस आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 36 आणि 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 37. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आज खूप घाई करावी लागेल, माफ करा पण तुमच्या मागे हात धुवून आम्हालाच लागावं लागेल. टॉस साठी या कॅप्टन. नेक्स्ट टीम कॅप्टन राजधानी सातारा आणि जावली टायगर्स. कॅप्टन या. राजधानी सातारा आले, जावली टायगर्स आलेले. राजधानी सातारा या. जावली टायगर्स आमच्या सोबत येऊन थांबलेले आहेत. राजधानी सातारा कॅप्टन या. वैभव दादा चिखले. वैभव दादा चिखले सर प्लीज. वैभव चिखले सर या कॅप्टन. रन्स टू विन. 37 धावा करायचे या मॅच मध्ये. सागर सुपर किंग कशा पद्धतीने खेळ करतो. सायकल आता सध्या स्क्रीनवरती फक्त सायकल बघा, कारण की ही सायकल महत्वाची. ज्यांच्या हातामध्ये सायकल आहे कदाचित त्यांच्या नावावरती होईल का, कारण की सायकल चालवू शकता पण घरी नाही घेऊन जाऊ शकत. कारण की ही सायकल तुमच्याकडे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 10 लाख, 15 लाख आणि 20 लाखच्या गाड्या असतील, भाऊ या सायकलची किंमत वेगळी हो. या सायकलची किंमत तुम्ही नाही मोजू शकत. तुम्ही मैदानामध्ये काय खेळ करताय, तुम्ही पडताय, लढताय, रडणाऱ्याला सायकल नाही तर लढणाऱ्याला दिली जाते. कारण मॅन ऑफ द सिरीज आहे ती, आणि ही सायकल आपण पाहिलं तर या स्पर्धेची महत्वाची मॅन ऑफ द सिरीज. सध्याचं टीम्स चला मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. बेस्ट कॅप्टनचं स्मार्ट वॉच देखील सध्या आपण पाहिलं तर पोहोचलेलं आहे.
येस कॅप्टन्स, बोथ द कॅप्टन्स या. योगेश शेलार सर संघमालक जावली टायगर्स याचे संघमालक आहेत. टॉस कोण मागणार आहे? राजधानी सातारा. चलो भाई. हेड टेल दादा, स्पिन द कॉइन. हेड हा कॉल आहे आणि हेडच आहे. टॉप 6 मध्ये क्वालिफाय. येस. तो महत्वाचा प्रवास असेल. मात्र ही मॅच महत्वाची. इथे ते तुम्ही जिंकलात तर रँकिंग बदलेल, कारण की रँकिंग मध्ये क्रॉस मॅचेस होतील. 1st to 6, 2nd to 5 आणि 3rd to 4th अशा मॅचेस होतील रँकिंग साठी. आणि कसा राहिला टीमचा खेळ? सगळ्यात जास्त प्रभावशाली खेळ कोणाचा राहिला? तोडमल सर आणि व्हाईस कॅप्टन आणि या संघाचे आयकॉन प्रवीणजी भिंगारे सर, या दोघांनी आम्हाला बॅटिंगच येऊन दिली नाही आजपर्यंत. त्यामुळं त्या दोघांच्या जीवावर आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. बॉलिंगची साईडमध्ये शिंदे सर असतील, आमचे सन्माननीय बांगर सर असतील आणि इतर सर्व यांनीही खूप उत्कृष्ट गोलंदाजी केली. आणि या सर्वांच्या टीम स्पिरिटवर आणि टीमच्या गेमवर एक संघ भावनेनं आणि एक संघ जिद्दीने इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि अशाच पद्धतीने इथूनही खेळ, इथून राहिलेले सामनेसुद्धा आजचा दिवस हा आमचाच असेल हे नक्की, एवढा हा विश्वास आहे. त्या पद्धतीने खेळ खेळण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गुड कॉन्फिडन्स. आणि टॉस जिंकला तर महत्वाचा निर्णय. बॉलिंग टॉस आला असता तुमच्याकडे तर बॅटिंगचा विचार होता तुमचा? हो नक्कीच. टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असते. सगळे हुशार झाले, सगळे हुशार झाले, काय हरकत नाही. मात्र तुमचा प्रवास कसा राहिलाय? चांगला प्रवास राहिलाय. आमच्या 11च्या 11 खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि आम्ही दोन्ही सामने जिंकलो होते. आमच्या सर्व संघाच्या सामूहिक कामगिरीवरच जिंकलेलो आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही कारण की पंचांना जास्त घाई झाले मॅच चालू करायला, त्यासाठी तुमच्यासोबत जास्त बोलता आलं नाहीये. सॉरी. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. मासला सुरुवात झाली. कॅचचा कॉल दिलाय. चेंडू नक्की कुठे पडतोय? धुंडो धुंडो अगदी चेंडूच्या पुढे येऊन पोहोचले. मात्र चेंडू बोलतोय अखेरीस पीछे देखो पीछे, आणि अखेरीस चेंडू अगदी मागे टप्पा पडतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. तब्बल टार्गेट 37. बॅटिंगसाठी अगदी सुनील बदने, दुसऱ्या बाजूला गणेश पाडवी, हे दोन्ही टीम्स बॅट्समॅन सध्या मात्र मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर हितेश जाधव लॉक करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळून काढला. खेळाडू अगदी वेगाने येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला जातोय. 2 धाव अगदी आरामामध्ये. बेस्ट कॅप्टनचं वॉच नुकतंच आपण पाहिलं तर आपल्याकडे आलं गेलं. बेस्ट कॅप्टन वॉच तुमच्यापर्यंत आम्ही पाहत होतो. बघा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्टे इन स्टाईल हे बेस्ट कॅप्टनचं वॉच आहे. डिजिटल वॉच. अपना टाइम आएगा आणि ज्याची वेळ येईल तो टॉस सध्या आपण पाहिलं त्याच्या हातामध्ये घड्याळ असेल. बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय. फटका आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटीनं खेळून काढलाय आणि ज्या पद्धतीने हा ड्राईव्ह लगावलाय चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी चौकार. वडा ड्राईव्ह यार, काय फटका खेळून काढलाय 4 धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये अगदी बढती झाली. टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी पुढे जाते.
संघाची धावसंख्या सध्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 37 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. हो थोडासा फसवा फटका. थोडासा आपण पाहिलं तर खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला जातोय. खेळायचा होता मिड विकेटला, चेंडू अगदी पॉइंट रिझन मध्ये. मात्र तोपर्यंत चेंडूच्या जवळ पोहोचेपर्यंत चेंडू अगदी धरतीवरती ताण होतोय. 10 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती सजली आहे. लॉफ्ट केला जातोय अगदी मिड विकेट रिझनच्या जवळ. चेंडू पडतोय टप्पा. हो कॅच साठी जाणं महत्वाचं होतं. चेंडू 1 बाउन्स पडतोय सीमारेषेच्या अलीकडे. 4 धावा भेटतील जरून, पण जर कॅच साठी गेले असते तर मात्र जर त्याला नाही येत या क्रिकेटमध्ये. जे काय होतं आता या क्षणाला तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावसंख्या. काय फटका खेळून काढलाय. शेवटपर्यंत हवेमध्ये होता, कॅच साठी गेले नाहीयेत. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज दाखल होत आहेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये ज्ञानेश्वर जाधव. ज्या फलंदाजावरती आज संघ संपूर्ण विश्वासानं खऱ्या तर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पुढे पाठवतात, त्याच गोलंदाजावरती आता विश्वास ठेवला जातो. ज्ञानेश्वर जाधव ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. सदतीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. अनुज प्रकाशन पुरस्कृत प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग, खास करून अनुज प्रकाशन जे आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करत स्पर्धा संपूर्ण आपण पाहिलं तर हे ऑर्गनाइज केले, पुरस्कृत केले. आणि त्यांचं खऱ्या अर्थानं अनुज प्रकाशन राजयोग फाउंडेशन म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा, त्यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल. 14 धावसंख्या. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं संपूर्ण मॅनेजमेंट विक्रम शेरकर सर कंटिन्यू मॅनेजमेंट आपण पाहिलं, मायक्रो मॅनेजमेंट संपूर्ण आपण पाहिलं तर व्यवस्थापन त्यांनी, स्पर्धा कोणत्या ट्रॉफ्या काय आणायचं, मैदान कशा पद्धतीने, अंपायर्स, कॉमेंटेटर, युट्यूब या सगळ्या गोष्टी त्यांनी आपण पाहिलं तर साऊंड सिस्टीम एक मॅनेजमेंट असते, त्याचा कोर्स नाही करावा लागेल पण ती क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला शिकता येते. आणि तीच मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं खूप चांगली. विक्रम शेरकर यांची 15 धावसंख्या 15. तो प्रत्येक जण महत्वाचा आहे ज्यांनी आपण पाहिलं तर या क्रिकेटसाठी आपला वेळ दिला. ओहो स्क्वेअर करायचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे बॅकवर्डचे. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. 16 धावसंख्या 16. कारण की पंचांचं सातत्याने आपण कौतुक करत आलो बरीचशी. कारण की ऑफिशियली अंपायर जरी असले तरी आपल्या ज्या सर्व शेतीची कामं आहेत, जी घरची कामं आहेत ती सांभाळून आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी वेळ द्यायचा एक ठराविक वेळ. त्यामध्ये तुम्हाला मॅचेस कंप्लीट करून द्यायचे असतात आयोजकांना. कारण की स्पीड अप घ्यावा लागतो, निर्णय तुमचा खूप महत्वाचा असतो, डिसिजन मेकर तुम्हाला राहावं लागतं. हो त्या फटका. या विकेट चेंडू आपण पाहिलं तर खेळाडू आहे कव्हरला. एक धाव या मात्र जरूर जाऊन पोहोचते. 17. अगदी काल दिवसापासून आपण जे प्रायव्हेट जेट वरून जात आहेत, प्रायव्हेट विमान, जास्त नाही फक्त 45 लाख रुपये फक्त ओनली. कारण की प्रशिक्षण केंद्र जे आहेत तिथपर्यंत आपण पाहिलं ते पोहोचवले जातात. कंटिन्यू आपण पाहिलं तर सपना बड़ा देखना चाहिए, देखते समंदर कितना गहरा है, त्या पद्धतीने स्वप्न बघणं गरजेचं आहे. हो या देखील आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट जिथे आपण पाहिलं तर थोडीशी चुकी होते. एक मांगा तो 2 देंगे. आणि त्याच पद्धतीने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेचा प्रयत्न. 19 धावसंख्या 19. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही बाकी आहे. स्पर्धा अप्रतिम जिथे या स्पर्धेचा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची सायकल, बेस्ट बॅट्समॅनचं वॉच, बॅट, शूज या सगळ्या गोष्टी आता मात्र अगदी VIP स्टेजवरती. बॅटीच्या अगदी बॉटमला यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. आता धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. यानंतर टीम आपण पाहिलं तर एका बाजूला राजधानी सातारा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जावली टायगर्स. एका बाजूला वैभवची चिखले सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विक्रम शेरकर सर. अशी मॅच यानंतरची आहे. 100, दुसरा 125, दोघे टॉप 6 मध्ये, पण रँकिंग साठी त्यानंतरची मॅच होईल. ओहो दिल स्कूप सुपला, आता फसला, डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
क्योंकि सरळ बाटीने धावा येतात तर आडवा काटणं करण्याचा प्रयत्न का केला जातो की अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे क्योंकि एक फटके लगे तो आबाद नाही तो बर्बाद. धाव संख्या 20 आहे. 20-37 आव्हान आहे म्हणजे 17 हव्यात 12 चेंडूमध्ये. छोटासा ड्रिंक ब्रेक. बारा चेंडू तब्बल 17 हे समीकरण या मॅच मध्ये. दादा एक ओव्हर खूप महत्वाची जी तिसरी ओव्हर आहे ती ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 चेंडू 17 हव्यात. या ओव्हरमध्ये तब्बल 6 धावा जरी खर्च झाला बॉल टू बॉल तरी शेवटचे 6 चेंडू 11. आणि आत्ताच्या मैदानामध्ये मैदान अजून सुकलं नाही आत्ताची सुकते कारण की जाऊन मातीला हात लावला तर वरती माती सुकी झाली पण खाली ओलावा तसाच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 12-17 हे इक्वेशन या मैदानामध्ये सध्या ओव्हर क्रमांक 3 खूप इम्पॉर्टंट. गोलंदाजीसाठी अमोल गावडे गोलंदाजीसाठी कॅच ड्रॉप झाली आहे. अमोल गावडे तो ओढेशी आपण पहिले नाराज असतील कारण की डावखुरे हाताचे बॅट्समन आहेत. डावखुरे हाताचे स्वतः गोलंदाज आहेत. 21 धाव संख्या 21. अमोल गावडे फिल्डर आता चेंज होत आहेत. फिल्डर चेंज होत आहेत. मॅचची कहाणी वेगळी आहे. व्हॉट हॅपन बुद्धी अंपायर्स थोडीशी चर्चा करतायत. 21 धाव संख्या 37 धावेचा आव्हान या मॅच मध्ये. काय झालं अगदी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. डॉट बॉल याआधी कॅच ड्रॉप झाली त्यानंतर डॉट बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा त्या ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 22 धाव संख्या 2. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा खर्च झाली त्या ओव्हर मध्ये. फक्त चेंडू झाला आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी 2च. तिसरा चेंडू एकच धाव समाधानाने आरामामध्ये कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या आता 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23. 23 धाव संख्या. मॅच मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू तब्बल 14 धावेची गरज आहे. हो चांगला चेंडू हाताला जातोय. थोडासा आपण पाहिलं तर अगदी फलंदाजाला चखवणारा चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला टर्न झाला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आता स्ट्रायकिंगला जाईल. थोडीशी चर्चा करतो कशा पद्धतीने चेंडू हाताला जातोय कशा पद्धतीने चेंडू टर्न होतो ते संपूर्ण गोष्टी जरूर सांगितल्या जातात. आमचे प्रकाशजी कदम सर आमचे जिल्हा नेते त्याचबरोबर PK 11 ओके आणखीन एक आपण पाहिलेला सर्वोत्तम चेंडू हाताला जातोय. काय गोलंदाजी राहिली आहे दादा डेप आपण हाच उल्लेख केला होता कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अमोल गावडे वाईट रिव्ह्यू ओके अमोल गावडे यांची गोलंदाजी ज्या पद्धतीने राहिली आहे तिथे आपण पाहिलं तर पंचांना सध्या चॅलेंज करणारा रिव्ह्यू घेतला. चेक केला जातोय फायदा आहे का. त्याचबरोबर जिल्हा नेते आणि PK 11 या टीमचे आपण पाहिले. PK 11 ओके टू फाईन या टीमचे ओनर प्रकाशजी कदम सर यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम प्रकाश सर. ते स्वतःहून चांगले खऱ्या अर्थानं समालोचक देखील आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचाही आवाज पहिल्या दिवशी ऐकला. लेट्स सी इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल चांगला चेंडू हाताला. वा ज्या पद्धतीने सपोर्ट चालू आहे मागून टीमला नक्की ढोल ताशे नगाडे असते तेही वाजले असते आता कारण की साडू आहेत. साडू आवाज अगदी जातो मैदानामध्ये.
हो हो फटका चांगला खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला मॅक्सिमम षटकार मैं टोकेगा मैं नहीं रुकेगा एक तेरी एक मैं रिपीट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलं या मॅच मध्ये कहाणी बदलली मॅचची 6 चेंडू आणि 8 धावेची गरज वॉट अ मॅच यार काय बनवली आहे मॅच 6 चेंडू 8 चेंडू आता एकही नाहीये जुना जे होते ते सगळे घेऊन गेलेत आहे वाटतं आहे इम्पॉर्टंट मॅच कारण की ही ती मॅच आहे ज्याच्यावरती 5व्या नंबरवरती कोण आणि 6व्या नंबरवरती कोण हे ठरेल आणि कोणाला आवडणार नाहीये लास्टला थांबायला प्रत्येकाला हवंय की लास्टच्या पेक्षा एक पुढे हवंय कारण की लास्टच्या बेंचवरती बसायला आवडत असेल पण रिझल्ट मध्ये तुमचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला पुढेच येणं महत्वाचं असतं ही मॅच तशी आहे इम्पॉर्टंट मॅच आहे शेवटचे 6 चेंडू 8 धावा कदाचित तात्या शिंदेना बाहेर काढलं जातंय का आणि तात्या शिंदेना बाहेर काढलं जाईल तर त्यांच्या हातामध्ये चेंडू असेल मी म्हणेल चेंडू नाहीये तो 11 खेळाडूंचा विश्वास त्यांच्या हातामध्ये ठेवला जाईल तात्या शिंदे दाखल झालेत फिरकी गोलंदाज खट गोलंदाज 29 धावसंख्या बॅटिंगसाठी सुनील मधने सध्या मात्र बॅटिंगसाठी स्ट्राईकला दुसऱ्या बाजूला गणेश पाडवी 8 चेंडू 10 वरती सुनील मधने सध्या बॅटिंग करतात 6 चेंडू आणि तब्बल गरज आहे अजूनही आपण पाहिलं तर 8 धावसंख्येची 6 चेंडू 8 ऑब्विसली जो जिंकेल तो सुपर 6 करूया मरो पैसा वसूल मॅच फायनल नाही आहे पण फायनल पेक्षा कमी नाही आहे जेव्हा प्रत्येक जण तुमची हारण्याची वाट बघतो तेव्हा जिंकण्याची मजा वेगळी असते भाऊ या विकेटला आपण पहिला लॉक करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनला खेळाडू एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट केल्यात चुकी होते का नाही आता 5 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर गरज आहे 6 धावेची कारण की जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये 5 आणि 6 नंबर ठरवणारी मॅच एक पैसा वसूल मॅच तुमच्या भेटीला घेऊन आलो वॉट अ मॅच यार म्हणजे प्रयत्न असे करा की समोरच्या टीमनं तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले पाहिजे आणि हा प्रयत्न तसाच आहे 5 चेंडूंनी तब्बल 6 धावेची गरज यावेळी चेंडू चांगला हाताला जातो अखेरीस आपण पाहिलं तर चेंडू अगदी एका धावेसाठी जाईल एकच सिंगल पंच सांगतात लेग बाईज आहे 32 धावसंख्या 4 चेंडू तब्बल 5 धावेची गरज वॉट अ मॅच पैसा वसूल मॅच आहे ही 4 चेंडू 5 धावा फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धावही कंप्लीट केली आहे ओ हो 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 वॉट अ थ्रो खांद्यामधली ताकद पाहिली मात्र दुसरी धाव थांबवू शकले नाहीये 2 धावा आता 3 चेंडू आणि 3 धावेची गरज ही ती प्रेक्षणीय मॅच आहे 3 चेंडू 3 ही ती पैसा वसूल मॅच आहे स्ट्रायकिंगला असलेला फलंदाज पाहताय थोडासा दमलाय पण अखेरीस माहिती आहे क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो हेही खरं आहे वॉट अ मॅच यार 3-3 पैसा वसूल मॅच हाय व्होल्टेज मुकाबला कलगी तुरा तू में रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच याला बोलतात लॉफ करण्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं एक धाव घेतली जाईल एक आता 2 चेंडू 2 धावेची गरज वॉट अ मॅच यार चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हे महत्वाचं आहे कारण की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका कारण की लोक तुटलेल्या घरांच्या विटा देखील सोडत नाहीत एक पाऊल पावी मागे आलं म्हणून खेळ संपत नसतो खऱ्या अर्थानं ती संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकला तरी इतिहास हारला तरी इतिहास आणि मॅच ती आहे भाऊ कारण की जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हारण्याची वाट बघतो तेव्हा जिंकण्याची मजाच वेगळी असते आणि ही ती मॅच आहे जिथे वेळ बदलता येते वॉट अ मॅच कारण की ते बोलतात ना आज स्वतःला शोधायला लागेल
दादा किसी ने बड़े कमाल की बात कही है, मैं कल भी सफर में था, मैं आज भी सफर में हूं, मैं कल भी सफर में था, मैं आज भी सफर में हूं, कल अपनों के तलाश में था, मैं आज खुद अपने तलाश में हूं. आणि स्वतःला शोधावं लागणारी मॅच आहे. वॉट अ मॅच यार. पैसा वसूल एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे घेतले, आता मॅच बनली. वॉट अ मॅच. एक चेंडू एक धाव. कंपल्सरी चेसिंग. तुम्ही याआधी काय केलं ते सोडून जा. आता एक चेंडू एक धाव. प्रेक्षक बोलतील आता एक चेंडू एक करून दाखव, कारण की एक चेंडू 6 होणं क्रिकेट सोपं आहे, पण एक चेंडू एक होणं क्रिकेट अवघड आहे. ही ती मॅच आहे. अर्जुन याला बोलतात पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतू नेमे रणधुमारी रणसंग्राम. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलची खेळपट्टी. ही ती मॅच आहे. वॉट अ मॅच यार. पैसा वसूल अप्रतिम. तुमच्या आवाजाने नाही ना हरलेला माणूस पण पुन्हा मैदानात वॉट अ मॅच यार. कारण की माणूस पहिल्यांदा मनातून हारतो, मग रनामध्ये हारतो. ही ती मॅच आहे यार. अप्रतिम मॅच. सिद्ध करावं लागेल. नशिबावरती असलेल्या हातांच्या रेषेवरती अवलंबून राहावं लागणार, कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात ज्यांना हात नसतात. मॅच एक चेंडू एक. वॉट अ मॅच. कॅचचा कॉल. कॅच इट. ओहो सुटली कॅच. मॅचेस विन द कॅचेस. ब्रेकअप परवडेल, पण ही कॅच नाही परवडणार. ही कॅच नाही परवडणार. एखादी मुलगी सोडून गेली तरी बेहत्तर, पण ही कॅच झोपून देणार नाही. उठता बसता झोपता चालता आजचं जेवण विसरून जा. कोळेकर सर आज नाही झोपणार. कालचा मॅच विनर कोळेकर सर होते. कल शेरते, आज थोडे ढेरते. म्हणून तो उल्लेख केला. काल तुम्ही काय केले महत्वाचं नाही, तू आप क्या केले का. आज काय तुम्ही करणार. कारण की कालचा न्यूजपेपर 2 रुपयाचा गेला आठाण्याला. आजचा न्यूजपेपर 3 रुपयाला आहे भाऊ. 5 रुपयाचा आजचा न्यूजपेपर. हे खरं आहे. वर्तमान काळ. पैसा वसूल मॅच. अशी फायनल पाहिजे यार दादा. फायनल नव्हती. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो, एक चेंडू तुम्हाला विलन बनवू शकतो. चला नेक्स्ट टीम. एक चेंडू तुम्हाला झिरोही बनवू शकतो. एक चेंडू महत्वाचा होता, तो कॅच महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. चला नेक्स्ट टीम मैदानामध्ये. आता दादा 365 दिवस मोजायला लागतील. पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्ष कधी येईल या स्पर्धेचं ते मोजावं लागेल. थांबला प्रवास.